नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर प्लीज मित्रांनो थोडा सपोर्ट मला पण करून द्या. सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या मित्रांनो. चला आता मी जातो आहे मार्केटला. त्रिशू पण माझ्या हातामध्ये. आता मार्केटला जायचं आहे. म्हटलं चला ते किराणा वगैरे ते सर्व संपलेलं आहे, तर ते किराणा वगैरे ते पण घेऊन येऊया म्हटलं. चला आता गणपती बाप्पांच्या मूर्त्या पण इथं तयार होताना दिसतातच आहेत तुम्हाला. पुढच्या महिन्यात आपले गणपती बाप्पा येणारच आहेत. तर मित्रांनो आता किराणा भरायला जायचं आहे मला. आपला महिन्याचा पूर्ण किराणा संपला आहे. चला तर म्हटलं जाऊया किराणा भरायला. आत्ताच पाऊस पडून गेला. हे त्रिशूला म्हटलं खाली उतरते, खाली पण उतरत नाही बाप्पा, सगळे पाय ओले होतील. म्हटलं ठीक आहे, चला आता जाता जाता आता पहिले ATMमध्ये जाऊया मित्रांनो, कारण की थोडेफार पैसे काढून घेऊया, कारण की खर्चायला पण पैसे नाही आहेत. तर थोडेफार आपण ATMमधनं कॅश वगैरे काढून घेऊया. आता जास्त नाही, म्हणजे 1000-1500 रुपये काय लागतात ते, कारण की किराणामध्ये पण गुगल पे वगैरे ते वगैरे त्रिशू ते किराणामध्ये पण गुगल पे वगैरे करून देतो तिथं. बाकी काही गोष्टी राहत्या करून देतो. म्हटलं आता रस वगैरे ते त्रिशू म्हटले रस प्यायचा आहे. म्हटलं ठीक आहे, चल रस पिऊन घे म्हटलं. काय आता थंडीचे दिवस आहे, ते ऐकत पण नव्हती. म्हटलं चल पिऊन घे, तुला रस प्यायचं तर पिऊन घे म्हटलं. त्रिशूला ते समोर ती बिल्डिंग दिसते ना, त्या स्कूलमध्ये टाकायचं आहे मित्रांनो त्रिशूला पण. त्रिशू पटकन पी रस. ते बघा काय नाही, सावकाशात चालू देते ते आपलं. चला आता इथं किराणा वगैरे भरून घेऊया मित्रांनो. आपलं ते बघा हिशोब वगैरे चालू आहे, म्हणजे मागच्या महिन्याचं किती झालं आहे काय नाही त्यांच्या सगळे हिशोब करतायत. मी त्यांना किराणा सांगितला आपला महिन्याचा, आणि या महिन्यामध्ये थोडासाच किराणा भरला मित्रांनो, कारण की गायत्री सुरतला जाणार आहे त्याच्यासाठी थोडासाच किराणा भरला, जास्त काय भरला नाही. नाहीतर दर महिन्याला आपला 3500, 3000, 4000 एवढा किराणा जातो. या महिन्यामध्ये कमी किराणा भरला आहे मित्रांनो. हे बघा आता हे नारळ वगैरे हे काही घ्यायचे नाहीत आपल्याला. तुम्हाला फक्त या वस्तू दाखवून देतो. हे सगळे इडलीचे तांदूळ वगैरे ते पण आहेत, बाजरी, गहू, ज्वारी सगळे हे बाकीच्या गोष्टी घेऊन झाल्या आहेत मित्रांनो. आता अख्खा मसाला घेऊन घेऊया, म्हणजे आपला गावाकडचा कसा तो काळा मसाला नाही बोलतोस का, तो काळा मसाला घेऊन घेऊया आपला. कसं आहे म्हणजे आठवड्याचा काय पूर्ण बाजार नाही घेते, थोडं काळा मसाला 20 रुपयाचा घेऊन घेतला. त्याच्यानंतर म्हटलं चला तिचे पूर्ण एनर्जी डाऊन आहे, तर नारळ पाणी वगैरे घेऊन जातो. ते एनर्जी ड्रिंक वगैरे देतो आहे मित्रांनो तिला पियाला, गायत्रीला. तरी पण आपलं रोजचं एक नारळ पाणी दिलेलं ते पण चांगलं राहील. ते बघा आता त्रिशूला इथं उभं करून दिलं आहे. ते नारळ वगैरे घेऊन घेतो आता, कारण की सकाळी पाऊस चालू होता म्हणून सकाळी काय ते नारळ घ्यायला आलोच नाही मी. म्हटलं चला आता संध्याकाळी आलो जे, तर सगळं आपलं ते भाजीपाला ते पण घ्यायचं जे आपल्याला. चला म्हटलं आता नारळ पाणी घेऊन जाऊ. आता नारळ पाणी तर घेतलं. आता त्रिशू म्हणे मला ड्रॉइंग बुक घेऊन द्या आणि कलर घेऊन द्या. म्हटलं ठीक आहे चल. आता या दुकानामध्ये आलो तर आपण, इथं ते कलर वगैरे ते ड्रॉइंग बुक वगैरे. अजून तर त्रिशू काही स्कूलमध्ये वगैरे काही जात नाही आहे, तरी पण बोलते मला ड्रॉइंग वगैरे काढायचे, बुक घेऊन द्या. म्हटलं ठीक आहे चल. आता तिला इथं बरेच खिलोणे दिसत होते, हे घेऊ ते घेऊ, आणि काही नाही भरपूर खिलोणे आहेत मित्रांनो प्लॅस्टिकचे. एक दिवस खेळते, दुसऱ्या दिवशी बघत पण नाही त्या खिलोण्याकडे. तेच म्हटलं त्या बाईला बोललो मी, म्हटलं आपले ड्रॉइंग बुक आणि ते कलर वगैरे. तिला कॅश पेन सांगत होतो आम्ही, तिने ते कॅश पेन घेतच नव्हती ती. म्हटलं चल ते ट्यूब कलर असतात ना, ते ट्यूब कलर घेऊन घेतो. इथं बऱ्याच वस्तू काय भेटतात मित्रांनो. गायत्रीला पण काय छोट्या मोठ्या वस्तू काय घ्यायच्या राहिले ना, ती इथंच येते घेण्यासाठी. ते बघा आज काय फ्रेंडशिप डे आहे का उद्या आहे काय माहिती. ते फ्रेंडशिप डे ते बेल्ट वगैरे पण होते तिथं मित्रांनो. ते झालं सर्व घेऊन. आता इथून म्हटलं मच्छरदाणी घेऊया. ते बोलतात अजून मच्छरदाणी आली नाही आहे. म्हटलं ठीक आहे आता 1-2 दिवसामध्ये येणार आहे म्हणे, तर तेव्हा या तुम्ही मच्छरदाणी घ्यायला. इथं मच्छरदाणी घेण्यासाठी आलो होतो मी, तिथं काय मच्छरदाणी भेटले नाही आपल्याला. आता जाता जाता इथूनच जे काय ते आता भाजीपाला वगैरे घेऊन घेतो. जास्त काही घेत नाही मित्रांनो, कारण की धरायला प्रॉब्लेम होतो आहे, कारण की एका हातामध्ये त्रिशूळ सगळा भाजीपाला तो सामान वगैरे सर्व. तर इथून थोडाफार अर्धा किलो काय कांदे, टमाटर, हरा मसाला ते घेऊन जातो. आता हरा मसालामध्ये कोथिंबीर, अद्रक आणि मिरच्या असतात मित्रांनो. ते 10 रुपयाचं काही भेटत नाही, पूर्ण 20 रुपयाचं घ्यायला लागतं आपल्याला. चला मित्रांनो आता जाऊया घरी आपण. चला तर चला मित्रांनो आता आलोत घरी. त्रिशू ते शूज तर काढा आता. मी काढू? तुला नाही येत काढता शूज? मम्मीला सांग. चला मित्रांनो आता म्हणजे मेन म्हणजे गायत्रीला पण बरं वाटतंय. तेव्हा ते ड्रॉइंग बुक वगैरे तिने कुठून दिलं. चला पहिले घरात जा, कारण की एवढी शिडी चढायला लागते. त्रिशूला कसं अजून चढता येत नाही एवढी शिडी वगैरे. चला काय गायत्री काय म्हणते, तब्येत पाणी बरी वाटते ना? हां ओके. हे घे छत्री पकड. हां कुठे जाऊ कुठे जातेस? हां छत्री पकडून नको चालू. म्हटलं आता ते छत्री ठेवून दे. हां का म्हातारी झालीस तू? हां अरे ती ठेवायला सांगतोय ती छत्री. हां ना
तब्येत कमी झाली पण गायत्री तुझी, चेहरा वगैरे उतरला आहे पण काय नाही. हा तब्येतीमुळे तो कलर आणला त्रिशू. हा काय आलं? हा 8 गिरास मासी लागस. हा हा मासी मास्त मास्त हीच लागस. अरे काय ती बोलते ड्रॉइंग बुक घेऊन द्या, ड्रॉइंग बुक घेऊन द्या. हे काहीतरी ते आपलं हे आलंय किराणा आलंय. मित्रांनो आत्ताच किराणा सांगून आलो त्यांना, फक्त बोललो की म्हटलं पाऊस कमी आहे तर लवकर किराणा सोडून द्या. ते बघा त्यांनी तिकडे बहिणीच्या घरी किराणा ठेवलाय, कारण की त्यांना इकडे नवीन घर माहीत नाहीये म्हणून इकडे काय आलेच नाही ते. बनव ना मग, काय बनवतेस गायत्री आता? हा काहीतरी बनव, डुबोकोड्या नाही तर पाटोड्या वगैरे. ते बेसन पीठचं खाल्लं म्हणून झालंय. नाही ना ते बेसन पीठचं काय, बेसन पीठ चांगलंच असतं ना. मग सांगायचं मग काहीतरी. तुझी एकदम लो बीपी झाली होती ना मित्रांनो, एवढी तिची हालत खराब झाली होती ना. गायत्री इथंच बेडवरती झोपली होती ना तू. हा ते बघा गायत्री तिथं बेडवरती एकदम अशी डोळे लावून झोपलेली, आणि त्रिशू तर गायत्रीच्या बाजूला झोपलेली म्हणजे बसली होती. तर इथं तर आजूबाजूला कुणीच नाही, बघितलं ना तुम्ही, इथं आजूबाजूला कोण नाही, आमचं एकट्याचं घर आहे. आणि लगेच तिने नशीब गायत्रीला थोडीफार म्हणजे अशी शुद्ध होती, तिला लगेच मोठ्या बहिणीला फोन केला तिने. तर मोठ्या बहिणीने पटकन जशी आली ना तसं गायत्रीची हालत बघून लगेच डॉक्टरला घ्यायला गेली. डॉक्टर पण हात लावत नव्हते. हा गायत्री तुला डॉक्टर पण नाही हात लावत होते ना. हा असं सांगितलं. बोलत होते, बोलते की तुम्ही असं लवकर जरी आणलं असतं आणि त्या कंडिशन मध्ये तुम्हाला इथं नाही घेतलं असतं, बोलते बाहेर पाठवत असतं. हा असं बोलले होते डॉक्टर. कारण की मित्रांनो मला पण म्हणजे येण्यासाठी लेट झालं होतं मला. हा ते कलर हे बघा आता लगेच तिने कलर देतं, गायत्री ओपन करून देतं, मम्मीकडे देतं ते. हे असं कर ना, तो कचरा वगैरे दे, ते कचरा वगैरे फेकून येतो मी, आणि मग तिकडनं ते किराणा पण घेऊन येतो. आता काय झालं थकतायत म्हणजे संसार आहे, संसारात ते करणंच पडे ना. ते राहू दे ना गायत्री, संसारामध्ये करणंच पडे ना. देव असले नाही संसार सुटणार तर मला कसं काय सुटावे गायत्री, मला पण एक एक गोष्टी करण्याच पडतील ना. अरे नाही नाही ते पाऊस कमी आहे त्याच्या आधी जाऊन येतो, पाऊस वगैरे नाहीये. जा नंतर नाही नाही जा, मला ते पाणी वगैरे नंतर दे, पहिले ते कचरा वगैरे दे, मग जाऊन येतो आधी. त्रिशू ते कलर तू सगळे काढते आणि काय ड्रॉइंग करणार आहेस तू? काय जाऊ दे, खेळू दे, जाऊ दे. तिला तिला कुठे ते स्पर्धेमध्ये उतरायचंय, जसं खेळते तसं खेळू दे. 2 निघणार. अच्छा एकच होत, माझं लक्षातच नाही तेव्हा. आता काहीतरी लपून देते बाकीचे. ठेव का? नाही राहू दे, राहू दे, ड्रॉइंग करते ती बघ, मस्त ड्रॉइंग करते. त्रिशू काय ते त्याची हालत करून टाकते तू. आण काहीतरी कचरा आणता पटकन. चला मित्रांनो आता ते किराणा वगैरे घेऊन येतो, परत एक कचरा पण फेकायला जायचं आहे. चला आण पटकन. तब्येत बरी नाहीये आणि हे काय ते भांडी वगैरे घासत बसले तू पण. राशन भरायला? अरे काय गायत्री पिशवी मध्ये राहू दिला असता ना आपण. हा अरे डबे वास करतात, बरोबर आहे. तुझी सध्याची परिस्थिती म्हणजे व्यवस्थित नाही गायत्री शरीराची. नाही नाही राहू दे, उद्या डब्बा बिब्बा काय नाही, मी कॅन्टीन मध्ये खाऊन गेलो, उद्याच्या दिवस राहू दे. नाही नाही कशाला, सकाळी उठायचं नाही, सकाळी आराम करायचं, डब्बा वगैरे नाही द्यायचा. आलं लक्षात? कधी खात जाणार म्हणजे कॅन्टीन मध्ये खाईल ना रोज कॅन्टीन मध्ये. अरे रोज म्हणजे जोपर्यंत तुला बरं नाही वाटत, म्हणजे चांगलं वाटायला लागलं की घेऊन जात जाईल ना डब्बा. नाही नाही काय नाही, तुझे बघ ना आवाज पण कमी येतोय आणि परत तुझा चेहरा पण उतरल्यासारखा वाटतोय. काय करणार मग आता. मित्रांनो मी सांगतोय म्हटलं जा ते सुरतला जा म्हटलं, तू तिथं मम्मी पप्पांजवळ राहा म्हटलं थोडा दिवस. कारण की बघा म्हणजे एकदम कसं आहे, इथं पण करायचंच आहे बरोबर की नाही. आणि तिथं कसं आराम वगैरे करेल, ते मामा आहेत, मामी ते सगळे फॅमिली आहे तिथं, तिथं आराम करू शकते ना. मी तिला सांगतोय नाही म्हणे रक्षाबंधनच्या टायमाला जाईल. आता मित्रांनो दरवर्षाला रक्षाबंधन येतच असते, आणि मी तिला हे पण सांगतोय 1 महिना राहा म्हटलं तिथं. तुला तर सांगतोय ना 1 महिना आराम कर म्हटलं तिथं. नाही ना
कशाला तुमचा हाल होईल अरे खाण्याचा. माझे हाल का माझे हालचे काय विचार एक करा नाही तू जेवण पण. बनवून देते रात्रीचं, पण दिवसाचं किती खाणार कॅन्टीनला? ओ ताया का तुला सगळं बरोबर आहे म्हणा ते हाल. शांत बसायला माझं काही जावं नाही ना, तोय चालली जासू दे. तू तो तुम्ही का बघ, मग तू तुम्ही किती तवय ठेवाले? पण तू तवय पण जाशीस. जवळ जासू तोय. अरे तुला किदरीने जायले मी तुला फक्त सांगतोय म्हटलं जा म्हटलं तिथं राहा ना. माझं काय आहे, मी दिवसभर ऑफिसमध्ये असतो बरोबर. संध्याकाळचं जेवणाचं काय कधी कधी मोठी बहीण पण जेवण देऊन देत जाईल, कधी कधी मी खिचडी बनवून घेत जाईल, नाही ना. मग चिकन पुलाव बनवून घेत जाईल, काही ना काही करूनच खात जाईल ना. रोज संध्याकाळी ताई देत जाईल, पण दुपारी मग दुपारी कॅन्टीन मध्ये. कॅन्टीनमध्ये. हा मग काय झालं कॅन्टीन मध्ये खाता नाही येणार. Acidity होते तुम्हाला. नाही नाही ऍसिडिटी तेवढा काय विचार करस तू पण. ऍसिडिटी वगैरे नाही होणार. जाऊ मग उद्या. हा जा ना, मी कुठे नाही म्हणतोय, मी तर सांगतोय तुझ्या लहान भावाला बोलून घे, रोहितला बोलून घे आणि जा ना. मी तिकीट काढून देतोय ना इकडनं. नाही मस्ती नाही करत आहे, खरंच सांगतोय. चालली हालत. हा मग आता माझ्या हालतला काय करताय, सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात ना मलाच. जाऊ दे, जेव्हा जायचं आहे तेव्हा जाईन. जेव्हा जायचं राहील तेव्हा जाशील. हा ठीक आहे चल, मी तो किराणा घेऊन येतो मग आता. हा? जा लवकर या. इकडे रोजच्या रोज ना मित्रांनो अर्धा 1 किलोमीटर पर्यंत मला इकडे कचरा फेकायला यायला लागतो, कारण की सकाळी सकाळी कसं ऑफिसला जातो ना मी, तेव्हा इकडे कचरा टाकून देतो. तर आज कसं आहे, आज सुट्टी बनवते, त्यासाठी आज संध्याकाळच्या टायमाला म्हटलं तो कचरा वगैरे टाकून देऊया. तुम्ही तर बघितलं सगळं ते किराणा वगैरे सगळ्या गोष्टी करून आलो. आता थोडंफार घरातलं काम करून घेतो. आता किराणा पण येऊन गेला आहे मित्रांनो. इकडे बहिणीकडे किराणा ठेवलेला आहे, तो किराणा पण घेऊन जातो. हे बहिणीचं घर आहे इथं, म्हणजे चाळीतच आहे मित्रांनो आमचे सगळं घरं. तर आता इथून आपला किराणा वगैरे घेऊन जाऊया. चला आता तो किराणा घेऊन जाऊया घरी आपण. चला हे बघ काहीतरी तो किराणा पण घेऊन आलो. चला मित्रांनो इथं ते किराणा वगैरे आपला आलाय. या महिन्यात काय जास्त भरला नाही, कारण की गायत्री सुरतला जाणार आहे. हा तरी शिव हा मोबाईल नाही, मोबाईल कशाला नाही, मोबाईल नाही. गायत्री बघ मोबाईल मागते. नाही अजिबात नाही. त्रिशू मोबाईल कशाला पाहिजे तुला. काय ओ बापरे गायत्री तर डायरेक्ट मला धमकी देते. हा नाही तू नाही मारत का त्रिशूला. नाही ते एकदम प्रेमाने बोलते. चालेल मित्रांनो चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला आता जेवण वगैरे बनवते गायत्री, तिला पण आता बरं वाटतंय, ते खूप महत्वाचं आहे. ते भांडे द्यायचे सगळे जमा करून. भांडे द्यायला जायचं आहे. हा ठीक आहे जातो मी. चल बाय बाय कर. बाय बाय कर त्रिशू. तू नाही बाय करणार तेव्हा तिला राग आला, तिला मोबाईल पाहिजे तर. चल बाय बाय कर गायत्री. चालेल मित्रांनो चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.